हरिओम. गीतेच्या आपल्या अभ्यास वर्गामध्ये, साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 6वा अध्याय सुरू आहे. गेल्या वेळेला आपण 28वा श्लोक पूर्ण केलाय, पण या सत्राला सुरुवात करताना आधी आपण नेहमी प्रार्थनेनी करूयात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरिओम. हरिओम. 28व्या श्लोकाची उजळणी करायची आहे, त्याच्यासाठी 28वा श्लोक गीतेचा आणि गीताईचा म्हणूया. उजळणी करू आणि मग आजच्या श्लोकाला सुरुवात करू. श्लोक म्हणते आधी मी गीतेचा. युञ्जन्नेवं सदा आत्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते. आत्म्यास नित्य जोडूनी ह्या परी दोष जाळूनी सुखेची भोगितो योगी ब्रह्मानंद अपारतो. एवं सदा अशा प्रकारे निरंतर आत्मानं युंजन म्हणजे आत्मस्वरूपी स्वतःला जोडत राहून विगत कल्मषः योगी अज्ञान स्वरूप पापप्रवृत्ती नाहीशी झालेला योगी सुखाने म्हणजे अनायासे ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. चित्तात ब्रह्माच्या म्हणजे आत्मतत्वाच्या तदाकारतेचा संस्पर्श म्हणजे स्पष्ट अनुभव घेऊन अनंत अपार आनंद अनुभवतो. इथे आपण बघितलं होतं एवम हा शब्द एक साधा अव्यय आहे, पण ते इतकं महत्वाचं आहे की ते आधीच्या 24, 25, 26 मध्ये जी सांगितलेली आहे योग प्रक्रिया, त्या सगळ्या योग प्रक्रियेकडे एक बोट दाखवतं आणि ही सगळी योग प्रक्रिया केल्यानंतर किंवा करणारा योगी असं सूचित करतो, म्हणून ते पद सुद्धा महत्वाचं आहे. शंकराचार्यांनी त्याला म्हणलं होतं यथोक्तेन क्रमेण. कुठल्या संकल्प प्रभावान कामान हा 24वा श्लोक आहे, तिथपासून 26व्या श्लोकापर्यंत जी आंतरिक योग प्रक्रिया सांगितलेली आहे ती त्यांनी निर्देशित केली गेलेली आहे. त्याच्यानंतर सदा हे दुसरं पद आहे की हे एकदा दोनदा अधूनमधून जमेल तेव्हा आवडेल तेव्हा असं करण्याचं काम नाही. हे आत्म्याशी जोडत राहण्याचं काम हे सदैव करायला पाहिजे आहे. सदैव म्हणजे निरंतर. एकतर त्याच्यामध्ये एक कॅज्युअल भाव नसावा की हो इतक्या वेळ गुरूंनी बसायला सांगितलंय मग मी बसलो, 15-20 मिनिटं बसलो, एवढंच ठरलं होतं बसायचं, त्याच्यापेक्षा मला जास्त वेळच नव्हता, असा कॅज्युअल भाव मी केला ना. मी बसलो तर खरा, मग पुढे काय होईल ना होईल ते काय माझ्या हातात थोडीच आहे. गुरूंची कृपा असेल तेव्हा गुरूंना वाटेल तेव्हा गुरु बघून घेतील, असा एक खूपच कॅज्युअल भाव सुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो. तर अशा कॅज्युअल भावाने केलेलं ध्यान हे तितकं चांगलं होणार नाही. आपण समर्थांची एक ओवी बघितली होती, तुटक मन येक वटिले तेने तुटक ध्यान केले तेथे कोण सार्थक झाले पहा नका. तिथं जीव तुमचा ओतला गेला पाहिजे की मला आत्मतदाकार होणं हे साधायचंच आहे. मी याच्यासाठी अत्यंत मनापासून तळमळीचे प्रयत्न करणार आहे, अशा निश्चयाने सातत्याने एका ठिकाणी बसून ध्यान करणं. बाकी जी काही आपल्याला सगळ्या प्रक्रिया एक बाह्य प्रक्रिया आपण बघितली, आंतरिक प्रक्रिया बघितली, आसन कसं असावं इथपासून, बसावं कसं इथपासून, ते सगळे नियम मी मनापासून पाळणार आहे. टिकमार्क या सदरात नाही. केलं हो हे झालं हे झालं हे झालं असं नाही. त्यात जीव आहे का, मन आहे का, तो पहिला एक सदाचा अर्थ. आणि दुसरं म्हणजे कधीतरी अधूनमधून वेळेचा हिशोब न करता मुक्तपणे ध्यानाला बसावे, असंही करावं. त्या मुक्तपणे बसण्यामुळे त्या ध्यानाच्या तळाशी तुम्हाला जायला कदाचित एखादी संधी मिळेल, तर ती संधी तुम्ही स्वतःसाठी उपलब्ध करायला हवी. आणि तिसरं म्हणजे ध्यानाचे वेळ सोडून इतर व्यवहाराकाळी सुद्धा स्वरूपाशी अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करणं, असे 3 आपल्याला सांगितलं होते. सदा म्हणजे काय करा. नंतर विगत कल्मषः हा आपण बघितला होता आधीच्या श्लोकामध्ये. 27व्या श्लोकामध्ये आंतरिक योग प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेल्या माणसाला अत्यंत मोठं सुख मिळतं असा विषय सुरू आहे. त्याचं फळ काय त्या योग प्रक्रियेचं,
आणि तेच फळ सांगण्यासाठी हा दुसरा श्लोक वापरलेला आहे. तर आधीच्या श्लोकामध्ये शांत रजस म्हणजे रजोगुण तमोगुण पूर्णपणे शांत झालेले आहेत आणि ब्रह्म तदाकार चित्त झालेलं आहे, हे सगळं सांगून झालंय. मग इथे परत अकल्मष असा शब्द वापरलाय, इथे विगत कल्मष असा शब्द वापरलाय. त्याच्यात अगदी थोडा सूक्ष्म फरक आहे की अकल्मषांमध्ये अज्ञानजन्य वृत्ती चित्तामध्ये उठू नये यासाठी चित्ताचं अवधान एखाद्या रखवालदारासारखं चित्ताचं अवधान काम करतंय आणि आली वृत्ती की हाकल बाहेर, आली वृत्ती की हाकल बाहेर, असा त्याचा खडा पहारा आहे. त्यामुळे त्यात एक प्रयत्न आहे आणि चित्ताच्या अवधानाचा काही भाग हा वृत्तींना हाकलण्यात किंवा उपशम करण्यात, शांत करण्यामध्ये जातोय. आणि इथे विगत कल्मषामध्ये आता चित्ताला इतकी सवय झालीये की त्या रखवालदाराच्या, चित्ताच्या अवधानरूपी रखवालदाराच्या नियंत्रणाची आता काहीही गरज उरलेली नाही. त्यामुळे चित्त संपूर्णपणे स्वच्या जाणीवेवर केंद्रित करण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे त्या अज्ञानजन्य वृत्ती आता येतच नाही. आधी कमी प्रमाणात होत्या, पण त्याच्याच करता सावध राहावं लागत होतं. आता त्या नाहीतच. आणि आपण विगत कल्मषाचा अजून एक बघितला होता की कल्मष या शब्दाचे बरेच बरेच अर्थ आहेत. चित्तातली अशुद्धता, वासनामुळे निर्माण होणारे चित्तातले विकार, हे जसं आहे तसं अज्ञान जडत्व, हे पण बघितलं होतं. त्याचबरोबर चित्त तदाकार होण्यामध्ये येणारे जे वेगवेगळे प्रतिबंध असतात, वेगवेगळे अडथळे असतात, त्याला सुद्धा कल्मष म्हटले. आणि आपण 9 प्रकारची कल्मष बघितली होती. व्याधी म्हणजे शारीरिक रोग, स्त्यान म्हणजे चित्ताची अकर्मण्यता म्हणजे तमोगुण वाढल्यामुळे काही विशेष करावंसं न वाटणं, चित्तात एक निरुत्साह येणं. संशय वृत्ती, आपण जी काही प्रक्रिया शिकलोय आणि करणार आहोत त्याच्याविषयीच थोडीशी मनामध्ये साशंकता, की काय होणार आहे का नाही काय माहित नाही, पण ठीक आहे आता करूयात सांगितलंय तर, अशा संशय वृत्तीने केलं तर त्याचा उपयोग होत नाही. प्रमाद, योगाभ्यासाचे सगळे फायदे कळलेत तरी सुद्धा मनात प्रवृत्तीच होत नाही करण्याची किंवा योग्य प्रकारे केलं जात नाही, काहीतरी चुका होता, टाळमटाळ होते, त्याला म्हणायचं प्रमाद. आळस, शरीराच्या स्तरावर आलेली जडता, मग ती चुकीच्या आहार विहारातून सुद्धा आलेली असू शकते. अविरती म्हणजे विषयांचं कितीही सेवन केलं तरीही तृप्ती मनाला लवकर न येणं, की झालं आता बघून, आता आता नाही मिळालं तरी काय हरकत नाही, अशी स्थितीच येत नाही. अजूनही ती चटक लागलेली सुटतच नाही. दुसरं 7वं भ्रांती दर्शन म्हणजे योगाच्या आपण भूमी बघितल्या, विक्षेपित चित्तापासून ते उपराम चित्तापर्यंत, त्यातल्या एखाद्या कुठल्या तरी एकाग्र चित्तेमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की एकदम झालंच, उपरामच झालं माझं चित्त, असं वाटणं खरं झालेलं नसताना. त्यामुळे मग योग्य प्रयत्न होत नाहीत आणि ते साधनामध्येच खुंटते. अलब्ध भूमिकत्व म्हणजे साधकाची प्रगती एखाद्या टप्प्यापर्यंत येऊन पोचते आणि मग तिथेच थांबते आणि कुठल्या तरी अज्ञात कारणामुळे किंवा चित्तातल्या कुठल्या तरी दोषामुळे पुढच्या भूमीला जात नाही, पुढची प्रगती होत नाही. आणि अनवस्थितत्व म्हणजे एखाद्या भूमीला येऊन पोचल्यानंतर त्या भूमीवर स्थिर राहायला न जमणं आणि तिथून खाली यावं लागणं, म्हणजे एकाग्र झालंय तिथून पुन्हा विक्षेपित झालं, अशा पद्धती खाली येणं, अशा 9 कल्मषामुळे योगातली प्रगती खुंटते. त्याच्यानंतर म्हणजे ही आपला पहिली ओळ झाली, युंजन्नेवम सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. ब्रह्मसंस्पर्श म्हणजे काय, तर आत्मसंस्पर्श, चित्ताची आत्म्याशी होणारी तदाकारता म्हणजेच ब्रह्मसंस्पर्श. ब्रह्म आणि आत्मा हे समानार्थीच शब्द आपण समजतो. आणि संस्पर्श म्हणजे असा निसटता स्पर्श नाही, तर घट्ट मिठी. कुणाची मी हे स्फुरण आपल्या मूळ स्वरूपाला जे घट्ट मिठी मारतं आणि त्याच्याशी एक विलीन होऊन जातं, त्याच्याशी एकरूप होऊन जातं, तेव्हा त्याला ब्रह्मसंस्पर्श म्हणतात. आणि हा ब्रह्मसंस्पर्श सुखेनं असं इथे म्हटलंय, खूप सहज होतो. आणि आपल्याला तर ही संपूर्ण प्रक्रिया खूपच अवघड वाटलेली आहे. मग हे सुखेनं पद कुठून आलं? तर सुखेनं म्हणजे काय, की तो जो शेवटचा टप्पा ओलांडल्यानंतर आपल्याला कमालीचा आनंद होतो, त्या आनंदात आपण आधीचे कष्ट सगळे विसरून जातो. याच्यासाठी केला होता सारा अट्टाहास, अशी एक तृप्त भावना मनात निर्माण होते, म्हणून सुखेनं. अदरवाईज
सगळी केलेली योगाची संपूर्ण योग साधनाची चढण चढून तो आलेला आहे आणि आता शेवटच्या शिखरावर तो फक्त पाऊल टाकतोय. मग त्याला इतका आनंद झालाय की तो चढण चढल्याचे कष्ट विसरून गेलाय. एवढाच त्या सुखाचा अर्थ आहे. कारण नाहीतर ब्रह्मसंस्पर्श होण्याची ही जी काही सर्वोच्च अवस्था आहे ती काय एवढी सहज जाता जाता मिळण्यासारखी आहे का? सुखेनं म्हणजे अनायासे तर मिळणार नाही. पण मिळाल्यानंतर सगळे कष्ट विसरतायत म्हणून सुखे. आणि अत्यंतम सुखम अश्नुते. अश्नुते म्हणजे खाणे किंवा उपभोग घेणे. पण शंकराचार्यांनी आपल्याला इथे लक्षात आणून दिलंय की हा खाणे किंवा उपभोग घेणे असा त्याचा अर्थ नसून आत्मत्वानी प्राप्त होणारा अभेदाचा अनुभव हा त्या अश्नुते या पदानी निर्देशित केलेला आहे. आणि अत्यंतम ह्याचाही आपण 3 अर्थ लावले होते. एकतर साधं व्यावहारिक सुख दुःखांच्या पलीकडचा हा आनंद आहे. तो कशा स्वरूपाचा आहे? सहज समाधान रूपी आनंद आहे. ही एक त्याच्यातला निराळेपण. दुसरं आत्मतत्व अनंत आहे आणि आत्मतत्वाशी एकरूपता झाल्यामुळे मिळणारा आनंदही त्यामुळे कसा असणार? अनंतच असणार. जेव्हा आपण विषयाशी तादाकार होतो किंवा विषय कसे असतात? अशाश्वत असतात, शांत असतात. म्हणजे त्यांचा परिणाम हा थोडाच काळ, त्याच्यापासून मिळणारं सुख हे थोडाच काळ मिळणारं असतं. पण इथे हा जो सुख ज्याच्यामुळे मिळालेला आहे ते आत्मतत्वच अनंत असल्यामुळे ते मिळाल्यानंतरचं होणारं सुख सुद्धा अनंत आहे. आणि तिसरं ज्ञानेश्वरांनी केलेली जी व्याख्या होती की आत्मस्वरूपाशी तद्रूप अवस्थेमध्ये चित्ताला जो अनुभव येतो त्यालाच म्हणायचं सुख. बाकी सगळ्या कशाला सुख म्हटलेलंच नाहीये ज्ञानेश्वरांनी. कारण त्यांना माहितीये कारण ही सगळी सुख कशी आहेत? आगमापायिनो नित्याः, अनित्य आहेत, येणारी जाणारी आहेत आणि येन केन प्रकारेण दुःखाला कारणीभूत होणारी आहेत. त्यामुळे आत्मतदाकारतामध्ये जे मिळतं तेच अत्यंत सुख. हे बघितलं होतं. आणि मग 15वा श्लोक जो होता युंजन्नेवम सदात्मानं योगी नियतमानसः शांतीम निर्वाण परमाम मत्संस्थामधिगच्छति. हा श्लोक बाह्य योग प्रक्रिया सांगून झाल्यानंतर आला होता. मग 15वा श्लोक मग पुढे वर्णन करून आंतरिक योग प्रक्रिया सांगून झाली आणि आंतरिक योग प्रक्रियेनंतर 28व्या श्लोकामध्ये तशाच पॅटर्नचा श्लोक आला. युंजन्नेवम सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. ह्याच्यामध्ये काय घडलं? त्या ह्याच्यातला योगी कुठल्या अवस्थेत होता? नियतमानसः म्हणणारा योगी ज्याला म्हटलंय तो योगी खूप साधक अवस्थेत आहे आणि विगत कल्मषः म्हटलेला योगी हा सिद्ध अवस्थेत आलाय. त्यामुळे बाह्य प्रक्रियेपासून साधना करायला ज्यांनी सुरुवात केलेली आहे असा योगी आंतरिक योग प्रक्रियेमध्ये प्रावीण्य मिळवून मग कसा सिद्ध झालेला आहे. हा सगळा प्रवास 15 ते 28 मध्ये घडलेला आहे आणि त्या प्रवासाचं फलित हे 28व्या श्लोकामध्ये विगत कल्मषः या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. 15व्या श्लोकामधल्या नियत मानस म्हणजे साधक योग्याला मोक्षाप्रत नेणारी फक्त शांती मिळालेली होती आणि इथे ब्रह्मसंस्पर्श म्हणजे मोक्षच प्राप्त झालेला आहे. असं आपण दोन्हीची तुलना करून त्या प्रवासाचा एक आढावा घेतला होता. आणि आता आपण आजच्या श्लोकाला आपण सुरुवात करूयात. श्लोक 29. म्हणू? हो. श्लोक मी म्हणू का? मी म्हणू शकते. बरं मग म्हण. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली योगाने जोडीला देखे हेची सर्वत्र दर्शन. सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि च आत्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. अन्वय आणि अर्थ. सर्वत्र समदर्शनः सर्वत्र समभावाने आपल्या आत्मस्वरूपाला पाहणारा म्हणजे अनुभवणारा. योगयुक्तात्मा ध्यानयोगाने ज्याचे चित्त आत्मस्वरूपाशी युक्त झाले आहे असा योगी. सर्वभूतस्थम आत्मानं आपल्या आत्मस्वरूपाला सर्व प्राणीमात्रांमध्ये च आणि
सर्व भूतानी आत्मनी ईक्षते. सर्व प्राणी मात्रांना आत्मस्वरूपात आहेत असे पाहतो म्हणजे जाणतो. फक्त मराठी अर्थ पुन्हा एकदा बघूयात. सर्वत्र समभावाने आपल्या आत्मस्वरूपाला पाहणारा, ध्यानयोगाने ज्याचं चित्त आत्मस्वरूपाशी युक्त झालेलं आहे असा योगी आपल्या आत्मस्वरूपाला सर्व प्राणीमात्रांमध्ये आणि सर्व प्राणीमात्रांना आत्मस्वरूपात आहेत असे पाहतो म्हणजे जाणतो. भावार्थ गीतेतला एक श्लोक आहे. आत्म्या ठाई भूत मात्र ते सकला भूती आत्मा, सर्वत्रची हे समत्व पाहे असे योग युक्तात्मा. या 29व्या श्लोकापासून आपला पुढचा विषय विभाग सुरू होतोय, 5वा, आणि त्याचं नाव आहे समत्व योग. तर काय आहे हे समत्व योग प्रकरण? तर आता मागच्या भागामध्ये आपण चित्ताच्या अवस्था बघितल्या आणि त्यातली चित्ताची उपरम स्थिती ही सर्वोच्च अवस्था आहे हेही पाहिलं. आणि ज्या योग्याला ही सर्वोच्च अवस्था प्राप्त झालेली आहे त्याला काय होतं? आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. आणि ते ज्ञान झाल्यामुळे त्याला काय प्रतीती येते? तर सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी एक आत्मतत्वच भरून राहिलेलं आहे असा त्याला अनुभव यायला लागतो किंवा त्याला प्रत्यय यायला लागतो. अशा प्रकारे आत्मस्वरूप हेच सगळीकडे भरलेलं व्यापलेलं परमात्म स्वरूप आहे हे जाणणं, हे ज्ञान होणं, ह्याला समत्व योग असं म्हणतात. कारण त्याच्यामुळे आपोआपच दृष्टी सम होते. सगळ्या ठिकाणी एकच तत्व भरून राहिलेलं आहे म्हटल्यानंतर त्याला भेदभाव त्याचे गळूनच पडतात. आणि म्हणून हा समत्व योग हा या विषय विभागाचा जो मुख्य विषय आहे त्याच्यावरती 4 श्लोक आहेत. 29 ते 36 हा विभाग केलेला आहे. त्यातलं 29 ते 32 असे 4 श्लोक हे समत्व योगावरती आहेत. योगाचं वर्णन करणारे किंवा त्याचं एक्सप्लेनेशन देणारे. पुढचे जे आहेत 33 ते 36 त्याच्यामध्ये अर्जुन ऐकतो आधी समत्व योगाचं सगळं विश्लेषण आणि मग त्याला प्रश्न पडतो, शंका येते आणि ती शंका तो मोकळ्या मनाने श्रीकृष्णाला बोलून दाखवतो की अरे हे सगळं तू सांगतोयस समत्व योग, त्यातला त्याची साम्य योग असा प्रश्नामध्ये अर्जुनाच्या शंकेमध्ये साम्य योग असा शब्द वापरलाय. तो समत्व योगासाठीच वापरलेला दुसरा शब्द आहे. तर हा साम्य योग वगैरे सगळं ठीक आहे, फार अवघड वाटतंय, हे काय जमेलचं वाटत नाही. आणि याचं कारण म्हणजे ही मनाची चंचलता. आणि त्याला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात की हो खरं आहे, हे नक्कीच खूप अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही. अवघड गोष्ट शक्य करण्यासाठी 2 उपाय सांगितलेले आहेत, ते म्हणजे अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास आणि वैराग्य या 2 उपायांनी या अवघडपणावर मात करता येईल असं आश्वासन श्रीकृष्ण त्याला देतात आणि हा विषय विभाग तिथे संपतो. तर आपण आता परत 29व्या आपण आता जो श्लोक वाचला त्याच्याकडे येऊयात. आता याच्यामध्ये काय म्हटलंय? योगयुक्तात्मा ईक्षते, हे मुख्य मूळ वाक्य आहे. योगयुक्त असलेला, आत्म्याशी ज्यांनी संधान बांधलेलं आहे किंवा आत्म्याशी तदाकारता ज्यांनी साधली आहे असा योगी पाहतो. ईक्षते म्हणजे पाहतो. तो योगी कसा आहे? तर सर्वत्र समदर्शन, हा सर्व ठिकाणी ज्याची दृष्टी सारखी आहे असा तो योगी आहे. सर्वत्र समदर्शन हा हे योगयुक्तात्माचं विशेषण आहे. आणि तो तसा का आहे? त्याला सर्वत्र समदर्शन हा का म्हटलेलं आहे? तर तो काय पाहतो? आत्मानं सर्वभूतस्थम ईक्षते च आत्मनी सर्वभूतानी ईक्षते. म्हणजे आत्म्याला सर्व भूतांच्या ठिकाणी पाहतो आणि आत्म्यामध्ये सर्व भूतांना पाहतो. म्हणून त्याला सर्वत्र समदर्शन हा असं त्याचं वर्णन त्या विशेषणाने केलेलं आहे. योगयुक्तात्मा म्हणजे आपण बघितलं तर सोपा आहे अर्थ. योग प्रक्रिया जी आता एक्सप्लेन केलेली आहे त्या सगळ्या योग प्रक्रिया रिगरसली फॉलो करून ज्यांनी चित्त स्वशी म्हणजे आत्मतत्वाशी तदाकार केलेलं आहे आणि त्याचं आत्मतत्वाशी चित्त युक्त होऊन राहतं, तो योगयुक्तात्मा. आणि हे फक्त ध्यानकालीच नाही तर व्यवहारकाली सुद्धा त्याचं आत्मस्वरूपाचं भान हे तसंच टिकून राहतं आहे. ईक्षते हे क्रियापद थोडं वेगळं आहे.
इक्षते म्हणजे हा योगी सहज पाहतो किंवा जाणतो. आता हा योगी सिद्ध आहे हे आपल्याला कळलंय. मागच्या श्लोकामध्ये तो सिद्ध झालेला आपल्याला कळलेला आहे. त्यामुळे त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये आता सहजता आहे. एरवी इक्ष धातूला वेगवेगळे जर हे लावले, उपसर्ग लावले, तर लक्षपूर्वक पाहणे त्याला काय म्हणतात? प्रेक्षण म्हणतात. आणि एखाद्या कलाकृतीकडे लक्षपूर्वक जे पाहतात त्यांना काय म्हणतात? प्रेक्षक म्हणतात. किंवा निरीक्षण, निर अधिक इक्ष, ते निरीक्षण करून त्याच्या खोलात जाऊन बघतात. ही प्रयत्नपूर्वक केलेली क्रिया आहे. निरीक्षण करणं, परीक्षण करणं, प्रेक्षण करणं, ह्या सगळ्यात कुठले ना कुठले तरी प्रयत्न आहेत. पण ईक्षण हे सहज आहे. नुसती दृष्टी टाकली तरी त्याला समत्वच दिसतंय. ते समत्व दिसण्याकरता त्याला कुठलीही धडपड, प्रयत्न, आता ते करून झालेत त्याचे सगळे प्रयत्न करून त्याच्या पुढे आलाय. प्रयत्नांनी आता आलेली ती सहजता आहे. प्रयत्नांचा काळ त्यांनी पुढे ओलांडलेला आहे आता. आणि तो मागे टाकून तो आता सहजतेपर्यंत पोहोचलेला आहे. आता तो काय बघतोय? तर सर्वभूतस्थम आत्मानं आणि आत्मनी सर्वभूतानी, या दोन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये एक शब्द कॉमन आलाय, तो म्हणजे भूत. त्यामुळे तो भूत शब्दापासून आपण सुरुवात करूया. भूत या शब्दामध्ये भू धातू आहे. भू म्हणजे होणे किंवा निर्माण होणे, आणि भूत म्हणजे जे निर्माण झालं आहे ते. भू धातूचं हे भूतकाळातलं रूप आहे. भूतकाळ, इथे सुद्धा पुन्हा भू धातूच येतो. भविष्यकाळ, भू धातूचं भविष्य काळातलं रूप भविष्य, ते पुढे होणार, आणि वर्तमान. तर इथे भूत म्हणजे काय? तर जे काही निर्माण झालेलं आहे ते. आणि जे निर्माण झालेलं आहे ते उपजेते नाशे, हे आपण ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायात बघितलंय. हा नियम आहे. तो नियम ओवीच्या रूपामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरांनी पुढे मांडलेला होता, की जे निर्माण झालंय ते कधी ना कधीतरी लयालाही जाणार आहे. ह्याचा अर्थ भूत मात्र म्हणजे जे काही या सृष्टीमध्ये निर्माण झालेलं आहे ते सगळं. त्यात प्राणी मात्र आले, सजीव सृष्टी आली, इतरही जे बदलणार सर्व दृश्य जगत आहे. तर जग किंवा जगत, वेदांतामध्ये त्याला जग म्हणत नाही, जगत म्हणतात. जाणार, जन्माला येणार आणि पुढे जाणार. ज आणि ग दोन्ही धातूपासून आलेले आहेत. ज म्हणजे जायते पासून ज, म्हणजे निर्माण होण्यापासून ज शब्द आला, आणि गच्छती पासून ग आला, गमन करणे, म्हणजे निर्माण होतं आणि जातो. तर कुठे जातं हे? एका अवस्थेकडून दुसऱ्या अवस्थेकडे. कुठल्या अवस्था असतात? निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक भूताला जायते, अस्थिपासून खरं, अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती, या 4 अवस्थांमधून प्रत्येक निर्माण होणारी गोष्ट जात असते. आणि एका अवस्थेकडून दुसऱ्या अवस्थेकडे जाणं, जाणार ते जगत. 6 विकार आपण बघितले, की आधी मुळात कुठेतरी ती बीज असतं, मग ते अंकुराला येतं आणि दिसायला लागतं, व्यक्त, अव्यक्तातून व्यक्त होतं, मग त्याची वाढ होते, मग ते परिपक्व होतं, मग ते क्षीण व्हायला लागतं, म्हणजे एक असा पीक जातो वर, विपरिणमते, आणि मग अपक्षीयते, खाली यायला लागतो, उतरण सुरू होते. सेकंड इनिंग ज्याला आपण म्हणतो आपल्या नवीन भाषेमध्ये. आणि मग अपक्षीयते, आणि मग कमी 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 होत, क्षीण होत होत कधीतरी नश्यते. ह्या सगळ्या अवस्थांमधून तो सारखा फिरतो, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेपर्यंत जातो. म्हणून परिवर्तनशीलता असलेलं जे काही आहे ते सगळं भूत या संज्ञेने दाखवलेलं आहे. दुसरं काय आता? आत्मानम. सर्व भूतांमध्ये काय स्थिर आहे किंवा काय स्थित आहे, जे स्थ शब्दाने दाखवलंय, आत्मानम. आत्म्याला तिथे तो स्थित समजतो. आत्मा हे जे काही आहे ते अपरिवर्तनशील म्हणजे शाश्वत असं जे परमतत्व, त्याला आत्मा म्हटलंय. आणि हे आत्मतत्व हे बदलणाऱ्या सर्व गोष्टींना आधार देतं. त्याला काय म्हणतो आपण टेक्निकल भाषेमध्ये? अधिष्ठान. आत्म्याच्या अधिष्ठानावरती हे सगळ्या जगाचा विवर्त भासतो. भासमानच आहे सर्व जग सुद्धा, पण त्याला मिथ्या म्हटलेलं आहे. मिथ्या म्हणजे खोटं नाही, मिथ्या म्हणजे बदलत राहणार.
आणि सत्य ते की जे कधीही बदलत नाही. काल आज उद्या ते जसंच्या तसं राहतं ते सत्य, आणि काळामध्ये जे बदलतं ते मिथ्या. म्हणून आपल्याला वेदांताचा जो सिद्धांत मांडलेला आहे, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, आणि प्रत्येक मिथ्या गोष्टीचं अधिष्ठान हे मात्र सत्य असतं. अधिष्ठान मित्येव सत्यम, अधिष्ठानच फक्त सत्य असतं. वरचा डोलारा हा जो काही बदलणारा आहे तो मिथ्या असतो. आणि हे सर्वव्यापी आहे. म्हणजे आत्मा हे सगळ्या बदलणाऱ्या जगाचं अधिष्ठान आहे, ते सर्वव्यापी आहे. म्हणून म्हटलंय की भूतमात्रात म्हणजे बदलत्या विश्वात न बदलणारं स्थित शाश्वत असं आत्मतत्व आहे. याला एक उदाहरण नेहमी वेदांताच्या प्रवचनांमधून दिलं जातं की आपण सिनेमागृहामध्ये जेव्हा जातो, चित्रपटगृहामध्ये, तिथे पांढरा पडदा असतो, त्याच्यावर चित्रपट प्रक्षेपित केला जातो. पण चित्रपटाच्या आधी, चित्रपटाच्या दरम्यान आपल्याला सगळे चित्र वगैरे दिसतात. चित्रपट थांबल्यानंतरही पांढरा पडदा तसाच असतो, निर्विकार. त्याच्यात काहीही बदल घडत नाही. मग विनोदी पिक्चरही त्याच पडद्यावर बघितला जातो, मारामारीचाही त्याच पडद्यावर बघितला जातो, आणि एखादी शोकांतिका किंवा सामाजिक जीवनावरचा काही असेल तर तेही. विषय कुठलाही असू देत, पडदा तोच असतो, आणि पडदा तितकाच आधी आणि नंतर निर्विकार असतो. चित्रपटातल्या सुखदुःखांची त्याचा काहीही संबंध नसतो. तसं ब्रह्म आणि आत्मतत्व हे निश्चल असतं, आणि त्याच्यावर सगळ्या जगातल्या घडामोडी ह्या प्रक्षेपित केल्या जातात. हे ह्या योगयुक्तात मला कळलेलं असतं. त्यामुळे चित्रपट बघताना आपल्याला पण माहिती असतं की हे जरी काही कितीही हिंसाचार जरी झाला तरी हा नट काही प्रत्यक्ष मेलेला नाहीये. त्यामुळे आपण तसे कूल असतो तेव्हा सुद्धा. म्हणजे अगदी खूप संवेदनशील माणसं किंवा बायका असेल तर त्या रडतील, घाबरतील, ओरडतील, पण तरीही ऍट द बॅक ऑफ माइंड वी आर क्लिअर की हे सगळं खोटं चाललेलं आहे, हे मिथ्या आहे, हे काही खरं नाहीये. तसा हा योगयुक्तात्मा सर्व ठिकाणीच्या जगतातल्या घडामोडी बघत असताना आतून निर्विकार असतो, कारण हे सगळं मिथ्या आहे हे त्याला माहिती असतं, आणि त्याचं लक्ष फक्त त्या निश्चल अशा स्थिर अशा आत्मतत्वावरतीच असतं. ह्याला अजून एक या सर्वभूतस्थम आत्मानमला चांगल्या प्रकारचं, एक वेगळ्या प्रकारचं विश्लेषण रामसुखदास देतात. ते म्हणतात की एखाद्याला जर झोपेत स्वप्न पडलं तर तो स्वप्नामध्ये बऱ्याच काही गोष्टी बघतो, घडामोडी बघतो, वेगवेगळे पदार्थ बघतो, आणि झोपेतनं जागा झाल्यानंतर त्या स्वप्नातलं त्यांनी जे बघितलेलं असतं ते काहीच त्याला दिसत. स्वप्नातली सृष्टी सगळी गायब झालेली असते, अदृश्य झालेली असते. त्याचं तात्पर्य स्वप्नामध्ये जे काही निर्माण झालेलं असतं ते त्याच्या सुवमधूनच किंवा त्याच्या मनाच्या प्रलंबनामधूनच झालेलं असतं, ते मिथ्या असतं. तसंच जागृत अवस्थेमध्ये एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला आठवण येते, ती गोष्ट समोर नाहीये, ती गोष्ट म्हणा, ती व्यक्ती म्हणा, ती घटना म्हणा, पण आपल्या मनाच्या पडद्यावर ते सगळं हुबेहूब डोळ्यासमोर उभं राहतं, आणि ती आठवण संपली की ते सगळं निघून जातं. म्हणजे ह्या वेळेला प्रत्यक्ष काहीच निर्माण झालं नाही, पण ते सगळं मनानेच ते आकार घेतले आणि तुम्हाला ते पदार्थ किंवा ती घटना दाखवली. त्याचप्रमाणे म्हणजे ह्या सगळं हे सांगण्याचं कारण ध्यानयोगी योगयुक्तात्मा सगळ्या भूतामध्ये आत्म्याला कसं पाहतो हे दाखवणं, याच्यासाठी हे दृष्टांत वापरलेत. की ध्यानयोगी सर्व प्राण्यामध्ये आपल्या स्वरूपाला स्थित असलेलं पाहतो. त्याचं तात्पर्य काय, तर परिवर्तनशील वस्तू किंवा व्यक्ती इत्यादींमध्ये हा योगयुक्तात्मा सत्ता रूपाने अपरिवर्तनशील आपल्या स्वरूपालाच पाहत असतो. सत्ता म्हणजे काय, अस्तित्व. त्या सगळ्या गोष्टींना जे अस्तित्व आहे, आपण म्हणतो की नाही, जगातील प्रत्येक गोष्ट हे आहे, झाड आहे, पाऊस आहे, ढग आहे. तो आहेपणा जो आहे तो सगळा ज्याच्यामुळे आहे ते अधिष्ठान आत्मा आहे, हे युक्तात्माला व्यवस्थित कळलेलं असतं, आणि सदैव त्याचं भान असतं. आपल्याला इथे शब्दांनी कळलंय, पण आपण प्रत्यक्ष जेव्हा एखाद्या घटनेमध्ये जातो किंवा घटना घडते आणि आपण त्याच्यातला एक भाग होतो, तेव्हा आपल्याला हे भान असतं का? आपलं भान सुटलेलं असतं.
तेव्हा मी एखाद्या रोलमध्ये असते, बहीण, आई, मुलगी, काय जो माझा रोल असेल तो, आणि त्या रोलमध्ये त्या रोलशी मी तादात्म्य पावलेली असते. तसा हा योगयुक्तात्मा, त्यालाही जीवनामध्ये अनेक भूमिका वठवाव्या लागतात, पण त्याच्याशी तो तादात्म्य पावलेला नसतो. तो करतो सगळं, जणू काही तो तादात्म्य पावला असावा अशा भाषेत तो करतो, पण त्याचे संस्कार त्याच्या मनावर होत नाहीत, कारण की तो मनाने त्याचा आत्मभाव सदैव जागृत असतो, आणि म्हणूनच त्याला योगयुक्तात्मा म्हटले. आता पुढचं, सर्वभूतानी आत्मनी. थोडस ना कन्फ्युजिंग आहे हे. सर्व भूतांमध्ये आत्मा आणि आत्म्यामध्ये सर्व भूत, खूप मोठा फरक नाहीये त्याच्यामध्ये, सूक्ष्म फरक आहे. त्यामुळे तो जरा ऐकताना मी पण थोडस सावकाश बोलण्याचा प्रयत्न करते, आणि तुम्हीही लक्ष देऊन ऐका. फार जास्त फरक नाहीये. सर्व भूतानी आत्मनी म्हणजे बदलतं विश्व त्या न बदलणाऱ्या आत्मतत्वातच आहे. आणि संस्कृतमध्ये सप्तमी विभक्ती ही आत आणि वर अशा दोन्ही अर्थी वापरली जाते. तर अधिष्ठानावर असा आपण आधी अर्थ घेतला, सर्व भूतस्थम आत्मानम, आणि आता त्याच्यामध्ये असं दाखवत आहे. आता प्रत्येकाच्या जीवनातल्या आपण बघितलं, सर्व गोष्टी सारख्या बदलतायत. आपलं वय बदलतंय, त्याच्याप्रमाणे आपलं शरीर बदलतंय, आपल्याला वेगवेगळे अनुभव येत आहेत, त्याच्याप्रमाणे आपले विचार भावना बदलतायत, नातेसंबंध आणि परिस्थिती सगळी बदलतीये. मग बदलत काय नाहीये, ह्या सगळ्या बदलांमध्ये एकच गोष्ट बदलत नाहीये, ती म्हणजे प्रत्येकात असलेली मी आहे ही स्वची जाणीव. आणि या जाणीवेलाच आत्म्याचा प्रकाश असं म्हटलंय. आत्मा या शब्दाचा अर्थ आपलं खरं स्वरूप. आणि योग मार्गामध्ये आत्म्याच्या शुद्ध जाणीवेत जसं जसं योग प्रक्रियेच्या सरावामुळे चित्त जास्त जास्त काळ राहायला लागतं, तसं त्या परम आत्मतत्वाचं ज्ञान होतं. जसं व्यवहारामध्ये आपल्याला माहिती असतं की माझ्या खोलीतलं जे कन्फाईंड आकाश आहे, तेच खोली बाहेरच्या विश्वात असलेलं ही आकाश तेच आहे. हे आकाश वेगळं आणि ते आकाश वेगळं असं आपल्याला वाटतं का? माहिती असतं आपल्याला हे आकाश आणि ते आकाश सारखंच आहे. आणि सगळं दृश्य हे त्या व्यापक आकाशातच आहे. हे जसं आपल्याला सहजपणे कळतं, तसं आत्मस्वरूप जाणणाऱ्या योग्याला त्या आत्मतत्वातच सगळं दृश्य अदृश्य विश्व आहे ह्याचं ज्ञान आणि त्याचं सतत भान असतं. ह्यालाच म्हणतात सर्व भूतानी आत्मनी ईक्षते. आत्म्यामध्येच सगळी भूत सामावलेली आहेत हे योगयुक्तात्मा पाहतो. आणि अशा प्रकारे त्याला सगळ्या ठिकाणी परमात्म तत्व सर्वत्र समच आहे असं कळतं, म्हणून त्याला सर्वत्र समदर्शन हा असं म्हटलेलं आहे. ते समदर्शनाचं सार चिन्मयानंदांनी फार छान म्हणलंय, की सगळ्या नामरूपांचं सार हे तेच एक अतिंद्रिय म्हणतंय त्याला, म्हणजे इंद्रियांनी जाणवणार नाहीये ते आत्मतत्व. ते तुम्हाला योग प्रक्रियेच्या माध्यमातून जेव्हा त्याच्याशी तदाकार व्हाल, तेव्हाच ते आत्मस्वरूप जाणवणार आहे. पण ते आत्मतत्व आहे कसं? सगळीकडे व्यापलेलं, सर्व भूतांमध्ये जे आहे आणि सर्व भूत त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे काय सगळं मिळून? तर मातीच्या सगळ्या भांड्यांमध्ये जशी माती असते, किंवा सोन्याच्या सर्व दागिन्यांमध्ये जसं सोनं हेच एकमेव असतं खरं लक्षात घेण्याजोगं, सर्व लाटांमध्ये एक तत्व कुठलं असतं तर पाणी असतं, किंवा सगळ्या दिव्यांमध्ये एक तत्व कुठलं असतं तर तो विद्युत प्रवाह असतो. तसंच आत्मस्वरूप हे विषय वस्तूंच्या जगताचं मूल तत्व किंवा अधिष्ठान आहे. हे या सगळ्याची गोळाबेरीज. आणि विश्वातील अनेकतेमध्ये ज्याला प्रत्यक्ष एकत्व अनुभवता आलेलं आहे आत्म्याच्या सदैव असलेल्या भानामुळे, असाच पुरुष हा समदर्शी म्हणवला जातो. जेव्हा आपण हा समदर्शी शब्द ऐकतो, तेव्हा आपल्याला 5व्या अध्यायातला एक श्लोक आठवला पाहिजे. त्याची आठवण करून देते. 18वा श्लोक येतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. इथे समदर्शनः असा अनेक वचनी रूप आहे. इथे समदर्शनः असं म्हटलेलं आहे, पण अर्थ तोच. या श्लोकातील वर्णन काय सांगतं, की तेच समदर्शी पंडित ज्यांना
विद्या संपन्न ब्राह्मण, गाय, कुत्रा, आणखीन काय, विद्याविनय संपन्न ब्राह्मणे, गविहस्तिनी, हत्ती आणि चांडाळ, ह्या सगळ्यांच्या मध्ये एकच आत्मतत्व भरून राहिलेलं आहे याचं भान असतं. त्यामुळे तो कोणाशीही कधीही वाईट वागत नाही, तो कोणालाही कधी दुखवत नाही, तो कोणालाही कमी लेखत नाही. पुढे तर या अध्यायात म्हणणार आहेत की तो आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन, म्हणजे तो तो म्हणजे मीच आहे अशा भावनेनी तो त्यांच्याकडे बघतो. म्हणजे तो स्वतःच असल्याच्या आविर्भावात त्यांचे सुख दुःख जाणून घेतो की त्याच्याशी एकरूप होतो. हे पुढे आपल्याला बघायचंय, याच अध्यायातले हे श्लोक आहेत. म्हणजे अजून अजून तो योगयुक्तात्म्याची विशेषण आणि त्याचं वर्णन अशा पद्धतीने केलंय की त्याच्यातनं आपण थोड्या थोड्या हिंट्स घेणं अपेक्षित आहे बरं का. आपण योगयुक्तात्मा होऊ का नाही, कधी होऊ, आपल्याला काही सांगता येणार नाही. पण योगयुक्तात्मा असं असं वागू शकतो, ह्याच्यातलं मला रोजच्या व्यवहारात काय थोडंसं तरी उचलता येईल असा विचार करून तरी निदान आपण ह्या श्लोकांचा अभ्यास करायला पाहिजे. असो, तर हा आता श्लोक झालेला आहे. आपण ह्याच्यावरची ज्ञानेश्वरी 30व्या श्लोकानंतर बघणार आहे, कारण की ज्ञानेश्वरांनी सुद्धा 29 आणि 30 या दोन्ही श्लोकांची एकत्रित विचार केलेला आहे. त्यामुळे आपण ज्ञानेश्वरी 30व्या श्लोकानंतर बघूया. त्याच्या आधी आपण 30वा श्लोक आता बघूया. श्लोक म्हणतेस, श्लोक आणि गीताई? हो म्हणते. हं. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. गीताईचा पण म्हण. हो. मज सर्वात जो पाहे पाहे माझ्यात सर्वही, त्याचा मी आणि तो माझा एकमेकास अक्षय. यः मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्य अहं न प्रणश्यामि सः च मे न प्रणश्यति. आता आपण अन्वय आणि अर्थ बघूया. यः सर्वत्र मां पश्यति, जो किंवा जी व्यक्ती मला सर्वत्र पाहते, च आणि सर्वं मयि पश्यति आणि सर्वांना म्हणजे सर्व जगताला माझ्या ठाई पाहते, तस्य अहम न प्रणश्यामी, त्या व्यक्तीला मी कधीही अंतर देत नाही. च आणि सहा मे न प्रणश्यति, तसेच ती व्यक्तीही मला कधी अंतरत नाही. परत मराठी एकदा वाचूया. जी साधक व्यक्ती मला किंवा सिद्ध, जी व्यक्ती, जो योगी मला सर्वत्र पाहतो आणि सर्वांना माझ्या ठाई पाहतो म्हणजे जाणतो, त्या योग्याला मी कधी अंतर देत नाही आणि तो योगी मला कधी अंतर देत नाही. भावार्थ गीतेतला श्लोक वाचते. जो मज पाहे सर्वा ठाई सर्व की माझ्या ठाई, मी न अंतरे त्याते तैसा तो न अंतरे मजही. आता मागच्या श्लोकामध्ये जे सांगितलंय 29व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की परम आत्मतत्व हे सर्व भूतांमध्ये, प्राणीमात्रांमध्ये सर्वत्र आहे आणि सर्व काही त्या आत्मस्वरूपातच आहे, वाईस वर्सा, असं समदर्शी योगी जाणतो. हीच गोष्ट या श्लोकात सांगितली आहे, पण वेगळ्या पद्धतीने. त्याचं कारण आहे, पण या श्लोकामध्ये, या श्लोकापासून भक्तीची परिभाषा सुरू होते. सर्वांमध्ये आत्मा आणि आत्म्यात सर्व काही असं न म्हणता ते शब्द रिप्लेस केलेत भगवंतांनी. कसे? सर्वांमध्ये मी आणि सर्व माझ्यात. यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति, जो योगज्ञानी मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यात पाहतो. अशा योग्यांचा परमात्म्याशी संबंध असा असतो, इथे भक्तीच्या अंगाने विशद करायचंय म्हणून शब्द बदलले.
त्यामुळे इथे वर्णन केलेला योगज्ञानी हा फक्त ध्यानयोगी नाहीये, योगातला ज्ञानी नाहीये, तर तो भक्त योगज्ञानी आहे. अजून एक आहे त्याच्यात, भक्तीचा पण एक भाव त्याच्यामध्ये आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्यात सर्व काही पाहतो. आता शंकराचार्य ह्याचं एक्सप्लेनेशन कसं देतात? यो माम पश्यति सर्वत्रला ते काय म्हणतात? वासुदेवम सर्वस्य आत्मानं, म्हणजे मला, म्हणजे सर्वांच्या ठाई असणाऱ्या वासुदेवाला, अर्थात सर्वांच्या ठाई वसती करणाऱ्या आत्म्याला, असा अर्थ लावलाय. आणि दुसरा जो तुकडा आहे सर्वंच मयी पश्यति, त्याच्यावरचं भाष्य काय आहे? ब्रह्मादिभूत जातम मयी सर्वात्मनी पश्यति, ब्रह्मदेवासह सर्व मज सर्वात्म्याच्या ठाई तो अवलोकन करतो, म्हणजे पाहतो. म्हणून तो सर्वत्र सर्वांच्या ठिकाणी एकच आत्मा आहे असं जाणतो. आणि म्हणून त्याला आचार्यांनी अजून एक शब्द वापरलाय, आत्मैकत्वदर्शी. आत्म्याचं एकत्व, आत्मा हा एकच एक आहे, फक्त आत्म्याचीच सत्ता आहे हे ज्याला दिसतं, कळतं, अनुभवाला येतं, असा तो आत्मैकत्वदर्शी. तर या ठिकाणी मुद्दामूनच भाष्यामध्ये वासुदेव आणि आत्मा असे दोन्ही शब्द वापरलेत. आणि त्यांनी सूचित केलंय त्याच्यामधून हे दोन शब्द वापरण्यापाठीमागचं कारण आहे की इथे भक्ती आणि योगज्ञानाचा संगम आहे आणि हे एकत्र होऊन आता पुढे हा प्रवाह अशा पद्धतीने जाणार आहे हे सूचित करायचंय. तर सर्वम म्हणजे काय? सर्वंच मयी पश्यती. सर्वम या शब्दामध्ये सगळं दृश्य जग, देश, काल, वस्तू, व्यक्ती, चर, अचर, सगळे विविध भावात्मक विश्व, हे थोडक्यात जे जे काही अनुभवलं जाऊ शकतं, जाणलं जाऊ शकतं, ते सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट आहे त्या सर्वम मध्ये. आणि योगज्ञानी भक्त हे सगळं काही परमात्म्यामध्ये पाहतो. त्याचं कारण त्याचं अंतःकरण परमात्म्यामध्ये विलीन झालेलं असतं. त्याच्या अंतःकरणात जे परमात्मा स्वरूपाचा अनुभव त्याला आलेला असतो, त्याचाच अनुभव त्याला बाह्य जगतात दिसणाऱ्या आणि अनुभवाला येणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये त्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं, किंवा तीच प्रतीती त्याला, आपण म्हणतो ना, जशी दृष्टी तशी सृष्टी. त्याच्या नजरेतच आत्मभाव असल्यामुळे सृष्टीतही त्याला आत्मतत्वच दिसतं. याच्याबाबत स्वामी स्वरूपानंदांचा एक छान अभंग आहे, तो आपण पाहूयात. अभंग इतका सोपा आहे की नुसतं वाचला कीच कळेल. स्वच्छंद निर्मल वाहतो निर्झर, आम्हा साक्षात्कार गोविंदाचा. करी गुंजारव पंकजी भ्रमर, आम्हासी गजर हरिनामाचा. उद्यानी कोकिळ गातसे संगीत, आम्हा हरिगीत आवडेते. अखंड गंभीर गरजतो सागर, आम्हा सोहम स्वर स्वामी म्हणे. प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मतत्व पाहणं म्हणजे काय हे पुरेसा बोलकेपणाने मांडणारा हा अभंग आहे. की सागराची गाज आहे पण ती मला सोहम स्वरच वाटतं, कारण माझ्या मनात सोहम सारखा चालू आहे. त्याच्यामुळे बाहेरच्या सगळ्याची अर्थ मला तसेच लागतायत. इथे दृष्टी तशी सृष्टी हा अगदी आपण जो व्यवहारात वाक्प्रचार वापरतो की नाही, तो सही सही लागू आहे. दृष्टी जितकी निर्मळ, जितकी हरिमय, जितकी तन्मय, तन म्हणजे ब्रह्म किंवा आत्मतत्व, तितकं तुम्हाला त्या गोष्टी सुंदर आणि आत्मतत्वानीच भरलेल्या जाणवणार आहेत. प्रत्येकाच्याच मनामध्ये खरं म्हणजे असा देव किंवा ईश्वरभाव लहानपणापासून असतो, पण जेव्हा ही साधना केली जाते, म्हणजे योगी जेव्हा योग प्रक्रिया करून आत्मस्वरूपाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी हा अहम आत्मा, हा आत्मभाव जागृत होतो. आणि म्हणून ते योग प्रक्रिया करणं हे त्याच्यासाठी एवढं महत्वाचं आहे की सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये ते आहे, पण त्याला जागृत करण्याकरता ही प्रक्रिया गरजेची आहे. आणि म्हणून गीतेच्या या 2 श्लोकांमधून हे दाखवलं गेलंय की सर्वत्र व्यापून राहिलेलं आत्मतत्व आणि ईश्वर तत्व हे वेगवेगळं नसून एकच आहे. आधीच्या श्लोकामध्ये आत्मज्ञान आहे, इथे परमात्म ज्ञान आहे. आपण या 2 श्लोकांची कंपॅरिझन शेवटी घेणारच आहोत परत एकदा, कारण एकच गोष्ट सांगितल्यासारखी वाटते, ती एका सूक्ष्म फरकाने आहे.
अत्यंत सूक्ष्म फरक आहे त्याच्यामध्ये, तोच सांगणार आहे पुढे. विभूती योगात सुद्धा श्री भगवंतांनी आपल्या विभूती सांगताना पहिलं काय सांगितलंय, तर सगळ्या जगतामधील, सगळ्या भूतांमधील आत्मा म्हणजे मी. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः. इथे आपल्याला हे कळतं की आत्मा म्हणजेच परमात्मा, हे दोन वेगळे नाहीत. हे ह्याच्यामधून कळतं. सर्वभूता अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः. कारण आत्मा म्हटलंय आणि अहम हा परमात्मा स्वतः बोलतोय, म्हणून परमात्मा हाच आत्मा आहे असं तिथे सांगितलंय. आता आपल्याला हे जे सांगितलेलं आहे की नाही, योमाम पश्यती सर्वत्र किंवा सर्वंच मयी पश्यती, त्याचा खरोखरी अनुभव कधीच्या काळात येणार काय माहिती नाही. त्यामुळे आपल्याला थोडी कल्पना सुद्धा करणं अवघड पडतं. सगळ्यांच्या ठिकाणी परमेश्वर बघायचा म्हणजे नेमका कसा, तर याची फक्त एक कल्पना यावी म्हणून आपण भागवतातला एक प्रसंग बघणार आहोत, की त्याच्यामध्ये सगळ्यांच्या ठाई परमेश्वराने कसं स्वतः रूप घेतलेलं आहे. भागवतामध्ये 10व्या स्कंधामध्ये संपूर्ण श्रीकृष्णाच्या लीलांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्ण थोडासा मोठा झाल्यानंतर, म्हणजे एक 7-8 वर्षाचा झाल्यानंतर इतर गोपांच्या बरोबर गायी गुरं चरायला घेऊन जात असे. त्यावेळेचा हा प्रसंग आहे. ब्रह्मदेवांना एकदा काय डोक्यात येतं काय माहिती, त्यांना श्रीकृष्णाच्या सामर्थ्याबद्दल संशय निर्माण होतो. पण ते एकदा तपासून घेऊयात, त्याची परीक्षा बघूयात म्हणून काही गोपांना आणि वासरांना ते चोरून नेतात. ही मुलं जेव्हा बसलेली असतात दुपारचं जेवण करायला एका झाडाखाली आणि गाई गुरं अशी चरत असतात, तर आधी गुरं जातात, काही थोडीशी गुरांना चोरून नेतात. मग त्यांना त्यांच्या पाठीमागे काही गोप जातात, अरे कुठे गेली आपली गुरं. मग ते म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण शोध करूयात. म्हणून काही इकडे जातात, काही तिकडे जातात. बराच वेळ झाला तरी काही गोपही परत येत नाहीत, वासरही परत येत नाहीत. म्हणून स्वतः श्रीकृष्ण जातात, तर सगळे गायब असतात. त्यांना कळत नाही की नेहमीचाच आपला हा सगळा प्रदेश आहे आणि एवढी गेली कुठे ही गुरं आणि हे. मग ते विचार करतात, ध्यान लावतात. योगेश्वर कृष्ण आहेत ते, जरी बालरूपात असले तरी त्याला पूर्ण पुरुष आणि पूर्ण अवतार असंच म्हटलेलं आहे, कारण त्यांना कायम स्वतःच्या परब्रह्म असण्याचं भान आहे. ते ध्यान लावतात आणि त्यांना कळतं की हे सगळं ब्रह्मदेवाचं कारस्थान आहे. ते हसतात आणि ते स्वतः सर्व जे हरवलेले गोप आणि हरवलेली वासरं असतात त्यांची रूपं घेतात आणि इतकी सही सही घेतात की फक्त दिसणं नाही, त्यांचं असणं, त्यांचं वागणं, त्यांचं हंबरणं, त्यांच्या लकबी, त्यांनी घातलेले पोशाख, त्यांनी हातात धरलेल्या काठ्या, गळ्यात घातलेले अलंकार, म्हणजे कुणाला प्रश्नच पडू नये की काही बदल आहे का. तो श्लोक वाचते. यावत वत्सप वत्स काल्पक वपुर यावत करांघ्र्यादिकम यावद यष्टी विषाण वेणुदलशिक यावद विभूषांबरम यावत चील गुणाभिधा कृतिवयो यावद विहारादिकम सर्वं विष्णुमयम गिरोंगवदच सर्वस्वरूपो बभौ. अर्थ पण त्याचा सांगते. ते बालक आणि वासरे संख्येत जितकी होती तेवढ्या संख्येने त्यांनी स्वतःला निर्माण केलं. त्यांची शरीरं जितकी लहान किंवा मोठी होती, त्यांचे हातपाय इत्यादी अवयव जसे होते, काठ्या, शिंग, बासऱ्या, पानं आणि शिंके होती, आणि जशी आणि जेवढी वस्त्राभूषणं होती, त्यांचे शील, स्वभाव, गुण, नाम, रूप आणि अवस्था जशा जशा होत्या, काही लहान होतील, काही मध्यम, काही मोठे आकाराने, काही जाड, काही बारीक, काही काळे, काही गोरे. त्यांचं खाणं पिणं, उठणं बसणं इत्यादी वर्तन ज्या प्रकारचं होतं, अगदी तसंच आणि तितक्याच रूपात सर्व स्वरूप भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. त्यावेळी हे संपूर्ण जग विष्णुमय आहे ही वेदवाणी जणू मूर्तिमंत होऊन प्रकट झाली. आणि ही लीला थोडी थोडकी नाही, किती चालावी, किती कालावधीसाठी चालावी. 1 वर्ष, 1 वर्ष त्यांनी हे अशा पद्धतीने सगळं नाटक सांभाळलं आणि कोणाला कसलीही संशय शंका सुद्धा आली नाही की हे गोप हे आपली मुलं नाहीयेत किंवा ही वासरं आपली नेहमीची नाहीयेत. एकच बदल झाला होता फक्त, आणि तो बदल बलरामांच्या लक्षात आला. इतका सूक्ष्म बदल होता. काय बदल होता,
तर त्या गायींना त्यांच्याच पूर्वीच्याच वासरांच्या बद्दल अतोनात प्रेम उत्पन्न झालं होतं. त्याच आयांना त्यांच्या गोप बालकांच्या बद्दल कमालीची ओढ आणि कमालीचं वात्सल्य निर्माण झालं होतं. हा सूक्ष्म बदल हा फक्त बलरामांच्या लक्षात आला. ते म्हणजे काय झालंय, कारण एका वयानंतर जी छोटी वासरं असतात तिची फक्त दुधावरतीच अवलंबून असतात. त्यांना गाई चरायला नेतच नाही, त्यांना गायींच्या जवळच ठेवतात. थोडी मोठी झालेली वासरं ही रानात चरायला नेली जातात. पण ही मोठी वासरं जेव्हा परत यायची तेव्हा सुद्धा त्या गायी हमरडा फोडून त्यांना बोलवायच्या, त्यांना चाटायच्या. असं सगळं हे काहीतरी वेगळं वाटतं. आणि मग बलराम म्हणजे शेषाचा अवतार, त्यांनी ध्यान लावलं आणि तेव्हा त्यांना सगळीकडे श्रीकृष्णाचीच रूप दिसली, की प्रत्यक्ष परब्रह्म या रूपात आहे. म्हणून या सगळ्यांना हा अपार आनंद आणि अपार वात्सल्य सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे, हे त्यांना त्याच्यामुळे जाणवलं. कारण परब्रह्म हे आनंद स्वरूप आहे, त्यामुळे तो आनंद त्या सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रतिबिंबित झाला. इथे जसं झालं तसं भगवंताचा सिद्ध भक्त सुद्धा सर्व ठिकाणी भगवंतालाच पाहत असतो. म्हणजे त्याच्या दृष्टीत भगवंताच्या सत्तेशिवाय दुसऱ्या कोणाचं अस्तित्वच नसतं. त्याला फक्त भगवंत एके भगवंतच दिसतो. असं योमाम पश्यती सर्वत्रला म्हणायचंय. आणि आता पुढचा जो आहे, सर्वांच्या मयी पश्यती, सगळ्यांना माझ्यामध्ये पाहतो. हा प्रसंग, आता हे दोन गोष्टी सांगितल्यानंतर तुम्हाला ना त्याच्यातला फरक काय आहे ना तो लक्षात येईल. हे कुठे घडलेलं आहे? सर्वंच मयी पश्यती गीतेमध्ये बराच वेळ, म्हणजे 11व्या अध्यायापर्यंत, 10व्या अध्यायामध्ये तो विभूती योगच म्हटलंय. पर्वतामधला हिमालय मी आहे, नद्यांमधली गंगा मी आहे, अमक्यातला तो सिद्ध पुरुषांमधला अमुक मी आहे, त्यांच्यातला तमुक मी आहे. आणि त्याच्याही आधी 7व्या अध्यायात सुद्धा सांगितलेलं आहे, मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाईव. सतत अनेक वेळेला अर्जुन हेच ऐकतोय की श्रीकृष्ण म्हणते माझ्या खेरीज दुसरं काही नाहीच आहे. एखाद्या सूत्राने जसं सगळ्या मण्यांना एकत्र धरून राहावं, तसं मी सूत्र आहे या जगतरूपी हारामधलं, आणि सर्व भूत मात्रही त्याच्यातले मणी आहेत माझ्यामध्ये ओवलेले. त्याला प्रश्न पडतो की तू सांगतोयस पण मला काही व्हिज्युअलाइज होत नाहीये, मला त्याचा अनुभव येत नाहीये, तर मला दाखवशील का? जर माझी तेवढी पात्रता आहे असं तुला वाटलं तर तू दाखवशील का? अर्जुन सुद्धा किती विनयशील आहे पहा. तो असं डायरेक्ट दाखव रे मला असं नाही म्हणत. तो असं म्हणतो की माझी पात्रता आहे ती बघण्याची, असं तुला वाटलं ना तरच तू मला दाखव. आणि श्रीकृष्णाला तर काय, अर्जुनाने काही सांगावं आणि त्यांनी उत्तरं द्यावी, काही विचारावं, तो दाखव दाखव म्हणता क्षणी तो पश्य असं म्हणून पश्य मे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णा कृतीनीच. आणि मग त्याला तो दाखवतच सुटतो आणि मग त्याला ते सगळं दिसतं. ते जे आहे ना, परमात्म्यात सगळं समाविष्ट असणं म्हणजे काय? तो म्हणतो की पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूत विशेष संगान ब्रह्मांडमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वा दुर्गांश्च दिव्यान. की मी तुझ्यामध्ये, तुझ्या देहामध्ये सगळ्यांना बघू शकतोय, ब्रह्मापासून सगळ्यांना, अनेक साप, अनेक दिव्य ऋषी, सर्व चंद्र सूर्य ग्रह ग्रहमालिका आकाशगंगा, सगळं सगळं मी तुझ्यामध्ये पाहू शकतोय. सर्वंच मयी पश्यती. असं अर्जुनानी भगवंताच्या शरीरात सगळं काही भगवत स्वरूपच पाहिलं. तसंच भक्त हा पाहण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, समजण्यामध्ये, अनुभवामध्ये जे काही येतं त्याला भगवंत म्हणून पाहतात आणि त्या भगवत स्वरूपाशी एकरूप होतात. असं हे योमाम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती. आणि पुढचा जो भाग आहे, तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती, त्याला मी कधी अंतरत नाही आणि तोही मला कधीही अंतरत नाही. म्हणजे काय? तर योगज्ञानी भक्त हा परमात्म्याला कधीही अंतरत नाही, म्हणजे तो कायम परमेश्वराशी सन्मुख असतो. तो त्याला दृष्टीआड करत नाही. त्याचं अंतःकरण कायम परमात्म्याशी पक्क जोडलं गेलेलं असतं. आणि कुठल्याही बाहेरची परिस्थिती बदलली
देश काल परिस्थिती याच्यातलं काहीही जरी बदललं तरी त्याच्या अंतःकरणातला ईश्वर भाव हा काही नष्ट होत नाही. हनुमंतांच्या रामभक्तीचा एक दृष्टांत माधवानंदांनी याच्यात दिलेला आहे, की हनुमंतांना एकदा एकाने विचारलं की आज कोणता वार आहे. त्यावर हनुमंत म्हणले आज रामवार आहे. मग विचारणाला वाटलं की हे काय उत्तर, त्याचं बहुतेक लक्ष नव्हतं. आज तिथी कुठली आहे? आज रामतिथी आहे. आज नक्षत्र कोणतं आहे? आज राम नक्षत्र आहे. मग मात्र त्याचा पेशन्स संपतो. तो म्हणतो हे काय, ही कसली उत्तर आहेत? रामवार, रामतिथी, राम नक्षत्र असं काही नसतं. तो म्हणतो असं का? मी ना वार जाणतो, ना तिथी, ना नक्षत्र. मी एका रामालाच जाणतो. आता हा दृष्टांत म्हणूनच बघायचा बरं का. दृष्टांत म्हणून त्याच्यातलं फक्त सार घ्यायचंय की योगज्ञानी भक्त हा परमात्म्याला कधीही विसंबत नाही. म्हणजे अंतःकरणातून तो अंतरत नाही. आपल्याला 5 वाजल्यामुळे इथे थांबावं लागेल. त्याच्यावर थोडं अजून बोलायचंय. ते आणि ज्ञानेश्वरी आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू. कारण खूप घाई करून महत्वाचे मुद्दे सुटतील आणि ते पुरेशा शांतपणे सांगणेच मला आवडेल आणि तुम्हालाही ते आवडेल असं मला वाटतं. त्यामुळे आपण आज इथे थांबूयात. अर्धवट झालाय आपला श्लोक. प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.